नमस्कार, कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलमध्ये आपले स्वागत. पेण नगर परिषदेच्या माध्यमातून नागरिकांना होत असलेल्या अशुद्ध पाणी पुरवठ्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाला असून सुहास पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. फणसडोंगरी येथील नळाद्वारे पिण्याचे पाणी गढूळ आल्याने सुहास पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी फणसडोंगरी येथील नगर परिषदेचे जलशुद्धीकरण केंद्रास भेट दिली. जलशुद्धीकरण केंद्राची झालेली दुरावस्था तसेच तेथे निर्माण झालेले घाणीचे साम्राज्य यामुळे उपस्थितांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या प्रकरणी सुहास पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पेण नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून जाब विचारला. येत्या गुरुवारी बैठक घेऊन यावर मार्ग काढू असा शब्द अधिकारी वर्गाने दिला. यावेळी सुहास पाटील, प्रदीप वर्तक, बाळू पाटील, जीवन पाटील, योगेश पाटील, शिवाजी म्हात्रे, तुकाराम म्हात्रे, नामदेव पिंगलस्कर, आखवरे, विजय पाटील, कमलाकर मोकर, वैशाली समेळ, हिना कागजी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्याच्यानंतर पुन्हा आम्ही आज इथे निवेदन घेऊन आलो की आम्हाला शुद्ध पाणी मिळावा. जर शुद्ध पाणी मिळालं नाही तर आम्ही पुढे आंदोलन करून सर्व पेणमध्ये जे पाणीपट्टी भरतात त्यांना आम्ही सांगणार की पाणीपट्टी भरायची नाही आणि तसं आम्ही आंदोलन करणार. आणि आम्ही आज इथे निवेदन दिलेलं आहे की आम्हाला गुरुवारी बोलवलं, पण त्याच्या अगोदर शिवोनी सांगितल्यामुळं आम्ही इथं 10 वाजता आलो. पण 10 वाजता येऊन इथे वयस 11:30 वाजता भेटतात, म्हणजे 1.5 तास लेट करतात. इथे ऑफिसर वेळेवर येत नाही. नळाचे जे पाणी सोडणार आहे ते अपूर्ण आहे. फक्त एक माणूस तिथं काय पाणी सोडणार पेण शहराला. असे जर हे होत असेल तर आम्ही भविष्यात मोठं आंदोलन शिवसेनेतर्फे करणार. सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.